आज ना संपूर्ण बाथरूम चकाचक घासून घेतलं, टाईल्स वगैरे छान स्वच्छ केल्यात, नळ वगैरे घासून घेतले. इतक्या मस्त चमकतायत ना, खूपच भारी वाटतं. आणि खिडकीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली, कानाकोपरा स्वच्छ केला. घरातला एखादा कोपरा स्वच्छ असेल ना, कोणीतरी नवीन दागिना दिल्यास इतकाच आनंद होतो मला आणि इतकं भारी वाटतं ना, खरंच खूपच भारी वाटतं. आता नाश्त्याची वेळ झाली होती, तर काय करायचा विचार केला. फ्रीजमध्ये 2 अंडी होती, तर त्या अंडी फोडून घेतली, त्याच्यामध्ये तिखट मीठ घातलं, छान फेटून घेतली आणि ब्रेड ना या पद्धतीनं असं छान डिप करायचं आहे. तुम्ही पण असा नाश्ता कधीतरी करून बघा. कांदा टोमॅटो वगैरे कट करायची काही झंझट नाही, काय नाही, एकदम झटपट होतो आणि टेस्टी पण लागतो बरं का. आता यावर आहे ना चिली फ्लेक्स वगैरे टाकलं तरीही चालेल, माझ्याकडे तर नव्हते, मी चाट मसालाच घातला. आणि कसंही केलं ना, हे फक्त मिठाचं जरी केलं ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं. आलटी पलटी करायचं, चांगला गरागरा फिरवायचं ब्रेड तव्यावर आणि छान भाजला जातो तो, चिटकत अजिबात नाही, सॉफ्ट आणि क्रंची असा लागतो. आता ना आलटी पलटी करून छान भाजून घ्यायचं आणि मग मधून कट करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला हे चहाबरोबर किंवा तुम्ही असंच कोरडं खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता. चहा असेल तर खूप भारी वाटतं. तर ना आजी आणि बाबा बाहेर चहा पीत बसले होते ना, त्यांनाच मी हे टेस्ट करायला दिलं होतं. तुम्ही पण कधीतरी करून बघा, खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि पोट पण भरतं. आता ना आहोंनासुद्धा मी हे टेस्ट करायला दिलं बरं का. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो सातारला डर्मॅटॉलॉजिस्टकडे. थोडंसं माझं स्किन प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळं. आणि मग येताना आम्हाला ना हा माठ दिसला, तर चला म्हटलं या माठावर थोडीशी कलाकारी दाखवूया. येताना ना आम्ही KFCमध्ये थांबलो. माझ्या बाळाला ना KFCतलं चिकन खूप आवडतं म्हणून तिथून चिकन घेतलं. आणि येताना आम्हाला ना थंडगार असा फ्रूटचा गाडा दिसला. तर मला तर फ्रूट आवडत नाही बरं का, पण आता नवऱ्याची बोलणे खाण्यापेक्षा आहे ना फ्रूट खाल्लेलंच बरं. त्यानंतर घरी आलो आणि KFCमधलं पार्सल यांना खायला दिलं. आता टू व्हीलरवर माठ आणि एका हातात पिशव्या धरून बसता येत नव्हतं, म्हणून आम्ही येताना ही बॅग घेतली 250 रुपयाला. आणि असा होता आजचा दिवस. चला बाय.